श्री अवधूत पीठ प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत. कलियुगातील गुरु दत्तात्रेयांचा पहिला मानवी अवतार श्रीपाद श्रीवल्लभ होय. मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी हा अवतार धारण केला. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात त्यांच्या चरित्राचे लीलांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात श्री गुरूंनी जो संदेश दिला आहे तो बोध सर्व भक्तांपर्यंत प्रसारित व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत या नावाने एकूण 7 अध्यायात त्याचे संकलन केले आहे. या बोधामृताच्या केवळ श्रवणाने पठनाने जीवनाचा व जगण्याचा अर्थ ध्यानात येईल. जीवनातील ताणतणाव, नैराश्य, वैफल्य, उदासीनता व नकारात्मकता नष्ट होईल. सकारात्मक व आनंदी जीवनाचा मार्ग खुला होईल. सुखी जीवनाची गुरुकिल्ली निश्चितच सापडेल. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ बोधामृत अध्याय 2. विधात्याने प्रथम प्राणाची सृष्टी केली. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय. त्या प्राणशक्तीस सूक्ष्मात्मा, हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधिले जाते. प्राणमय कोशामध्ये स्थित जीवधातू शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात. प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्याचे भौतिक दुःखाचे निवारण होते. मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा आविर्भाव झाला. या पंचमहाभूतांचे आकलन करण्यासाठी, व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली. या 10 इंद्रियांवर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून बनते. म्हणून मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे. कारण आहारातील सूक्ष्म अंशानेच मनातील भावना प्रकट होतात. जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात. मनातील विचाराच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात. कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रियाने युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही. मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते. अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय. आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफल शेष राहत नाही. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. श्री दत्तात्रेयांनी पूर्वयुगात 16 अवतार धारण केले होते. श्री दत्तप्रभू भोग व मोक्षाचे दाते होत. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. 4 वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुकांजवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्यांच्या चरणकमली पडून असतात. श्री दत्तात्रेयांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय, देवता व सप्तऋषीसुद्धा असमर्थ होत. श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषीपूजन करावे. विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत व विष्णू सहस्त्रनामाने पूजन करावे. त्यांच्या रुद्रमुखास रुद्राभिषेकाने अभिसिंचन करावे. श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या जिव्हेवर सरस्वतीचा निवास आहे. विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे. रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे. सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपादांच्या वामभागी व पुरुष देवता शक्ती दक्षिण भागी विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच. वेंकार हे अमृतबीज व कट हे ऐश्वर्यबीज होय. वेम म्हणजे पाप व कट म्हणजे खंडन करणारा असा अर्थ आहे. श्री दत्तप्रभूंपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तींपासून 3 कोटी देव व त्यांच्यापासून 33 कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून केवळ श्री दत्त नामस्मरणाने सकल देवता स्मरण केल्याचे फल प्राप्त होते. मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे. तसेच देवसुद्धा अनंत परिमितींना लांघून निम्न स्तरात जन्म घेतात.
यास अवतरण म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योगक्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य ज्ञान अनंत स्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे अनेक सत्या सृष्टीमध्ये स्थापना करण्याच्या संकल्पाने दिव्य भव्य अवतार घेतात. ते साक्षात दत्तप्रभू होत. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनास तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात. धर्मबद्ध असलेल्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतात. श्रीपादांच्या दिव्य मानस चक्षुनी अवलोकन ना केलेली कुठलीही वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही. तसेच त्यांच्या दिव्य दृष्टीस आल्याशिवाय कुठलाही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही. हे परमसत्य आहे. कारण नसलेले कार्य होणे असंभव आहे. सर्व कारणास व सर्व कार्यास एकम असे तत्वच आधार आहे. ते अतीत व अगम्य आहे. त्यालाच दत्ततत्व असे म्हणतात. ते सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे. ते सर्वव्यापी आहे. सर्व ज्ञान विज्ञान त्याच्या चरणाशी लीन आहेत. त्याच्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. तो सर्वशक्तिमान आहे. देव आहे किंवा नाही असा संशय या कलियुगात बहुतेकांच्या मनात येतो. कलियुगातील हिरण्यकश्यपूचा मद नाश करून प्रल्हादासारख्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्री दत्तप्रभूंचा श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार होणार आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रहदोषांचे शमन होते. चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद प्रभू अरुण वर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात. ऋण कर्ज म्हणजे पाप, अरुण म्हणजे पाप नसणारा, पापरहित. त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचे रूप असतात. ते भक्तांची ऋणबंधनातून मुक्तता करतात. श्रीपाद प्रभू म्हणतात, मी स्वतः श्रीकृष्ण आहे. माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभार्य आहेत. या माझ्या शरीरातून दश दिशांमध्ये शक्तिस्वरूप असणारी स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर मन आणि आत्मतत्वापासून 1000 स्पंदने प्रवर्तित होतात. या प्रकारे 16 कलांमधून एकूण 16,000 स्पंदने प्रवर्तित होतात. याच माझ्या 16,000 गोपिका आहेत. पूर्व अवतारात त्या सर्व कला मानव रूपात आविर्भूत झाल्या होत्या. या अवतारात त्या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहेत. विविध देवतांद्वारा माझी पूजा आराधना करण्यात काहीच चूक नाही. ती माझीच आराधना आहे. मी श्रीपादा, तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस? मी दत्त म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो. मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो. मी जो संकल्प करतो तेच होत असते. हेच माझे तत्व आहे. मी भिकाऱ्याला महाराजा करू शकतो, तसेच महाराजांचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो. परंतु देण्या अगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो. लोकांच्या उपकारासाठी तो वापरतो का नाही ते पाहतो. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतसारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्धशक्ती योगशक्ती अंतर्निहित असते. असे ग्रंथ मानसिक रीतीने वाचिक रीतीने अथवा मानसवाचिक दोन्हीमध्ये समन्वय होऊन पठन केल्याने श्रीपाद प्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते. ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शारीरिक मानसिक प्राण रुग्ण बाधा कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात. तेथे ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रहपुरीत स्पंदनाच्या रूपाने साधकाकडे परत येतात. अशा परिस्थितीत साधकाला इहपर सुखाची प्राप्ती होते. भगवंताचा अवतारच भक्तासाठी असतो. ते मानवरूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचार संपन्न जीवनाने सर्व मानवांना शिकवण देतात. ते स्वतः सर्वज्ञ असले तरीसुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरूच्या आवश्यकतेचे महत्त्व आपल्या कृतीने समजावून देतात. अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लागते. अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या 80 पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो.
तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परमपवित्र पुण्यवान असावा लागतो. श्री दत्तप्रभू सगुण तत्वाच्या, निर्गुण तत्वाच्या, अतीताच्या आधाराचे परमतत्व तेच, चरमतत्वचे आदितत्व तेच, आदी अंतरहित तत्व तेच आहेत. हे सर्व अनुभवानेच जाणून घ्यावे लागते. अध्यात्म म्हणजे काय? मनाला शांत व स्थिर करण्याची व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजे अध्यात्म. समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत सक्षमपणे तोंड देण्यास या देहाला तयार करते ते आत्मज्ञान, आणि ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म होय. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.